तर पब्लिक स्वागत आहे आपलं नवीन एका व्लॉगमध्ये। आज बऱ्याच दिवसांनी व्लॉग येतो आहे आणि मी आलो आहे आज सुलीभंजन येथे दर्शनासाठी। सकाळी सकाळचंच वातावरण आहे मस्त। आणि आज 1 जानेवारी 2026चं पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षाची सुरुवात आम्ही करतो देवदर्शनानं। तर बघूया आजचा व्लॉग कसा होता आहे। तर मला व्लॉग सुरू करायचं ध्यानच नाही राहिलं, कारण की सकाळी उठलो तेव्हा नुसतं आवरायला घेतलं आणि तसंच आवरून लगेच निघलो। नंतर ध्यान आलं की आज व्लॉग शूट करू, नवीन वर्ष आहे तर आपला एक आजचा व्लॉग होऊन जाईल। आणि देवदर्शन म्हटल्यावरती तर बघूया आजचा व्लॉग कसा होतोय। तुम्ही पण पूर्ण व्लॉग बघा आणि कसा होतं मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुमचं आजचं नवीन वर्ष म्हणजे आजचा दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस कसा गेला ते पण कमेंटमध्ये सांगा। आमच्यासोबत विषय झाला, गाड्या इकडे वरती येत आहे आणि आम्ही गाडी इकडे खाली लावली आणि इकडून आल्यावर कळतंय की गाडी समोरून आणू शकत होतो म्हणून। आणि सीन बघा असं काहीतरी आज नवीन वर्षाचं एकदम भारी वाटतंय, एकदम टेकडीवर पूर्ण कोहरा आहे, असं काहीतरी सीन झालेलं आहे। चला आता दर्शन वगैरे घेऊ, मग पुढं जाऊ, पुढं दाखवतो तुम्हाला। तुम्ही पण नवीन वर्षाचं दत्तगुरूंचं दर्शन घ्या माझ्या व्लॉग थ्रू। थंडीचं वातावरण आहे, सूर्य पण इतका भारी दिसतोय ना मस्त। लोकांनी गाड्यावरती आणल्या आणि आम्ही गाडी तिकडे खाली लावली। वरती काढू शकतो सोबतीला नाही कोणी सोबतीला। इथं ती शिळा आहे जी म्हणतात की तिच्यातून सप्तसुरांचा आवाज येतो, सप्तसुरांचा नाही 7 प्रकारचा आवाज येतो, तर तीच ही शिला आहे। आपण दर्शन झालं की येताना बघू वाजून त्यात कसा आवाज येतो ते। मंदिराचं काम चालू आहे सभागृहाचं वाटतं, नाहीतर पहिले सभागृह वेगळा होता आता पण वेगळा दिसतोय। तर ते 7 म्हणजे असं म्हणतात की पण या दगडामधून नाही का शिला दगड म्हणतात की 7 प्रकारचा आवाज येतो म्हणून, म्हणजे 7 वेगवेगळ्या ठिकाणी वाजवतो ना, तर असा सगळीकडून वेगवेगळा आवाज येतो असं म्हणतात। तो वाजवून बघा। मला तर काही वाटत नाही वेगवेगळा, एक सारखाच आवाज येतो। कसा आवाज येतो बघा। संजीवनी शिला या शिलेवर कसा आघात केला 7 सुरांची प्रचिती येते, 7 सुरांची असं म्हणतात, पण तसंच काही वाटत नाही मला। चला 7 वाटतंय 7
सात सुरांचं तर जाऊ दे, आपण मग असं आहे की लोखंडावर आपण कसं लोखंडावर कसं वाजवलं की आवाज येतोय, तसा ह्या दगडावरती दगड मारल्यावरती नाही का तसा आवाज येतोय त्याचा. हो म्हटल्यावरती थोडं असतं ते, पण असं आहे ना लोखंडासारखे. आपण इकडे बघा, हे दगडावर मारून बघा खाली, दगडावरती दगडावर मारले नाही, याच्यात लोखंडावर मारल्यासारखं आलं. तर असा काहीतरी विषय इथं म्हणताय की सप्तसुरांचा आहे म्हणून, पण मग आम्हाला तर काही जाणवत नाही. तर चला, मस्त प्रकारे दर्शन वगैरे झालंय आमचं. बघू थोडा एकदा मस्त वातावरण इकडे एकदम प्रसन्न होणार. नवीन वर्षाची सुरुवात जर अशी झाली म्हटल्यावरती अजून काय पाहिजे. असं काहीतरी मंदिर आहे. आता पब्लिक पण यायला लागली दर्शनाला. आम्ही आलो तेव्हा तर आम्ही 3-4 जण होतो फक्त. तर येत आहे काही गाड्या 4 व्हीलर पण येत आहे. चला थोडे फोटो वगैरे काढू, अरे मग निघू. आज तो मेरा ऑफ है इसलिए अच्छा हुआ. ये वही लोकेशन है जो सुलीभाई से जो 2-3 साल पहले जो न्यूज़ आई थी ना, यहाँ पे वो गाड़ी पार्क की हुई थी जो कि रिवर्स में चली गई थी, और वो जो लेडीज़ थी उनका वो एक्सीडेंट हुआ था. ये वही जगह है. उसके बाद यहाँ पे ये ऐसा ये बनाया है. माझा मराठी व्लॉग मी हिंदीत का शूट करते मला कळत नाही. कसं आहे व्ह्यू, हां एक नंबर. नवीन वर्षाची सुरुवात अशी झाली, अजून काय पाहिजे. तर आता आम्ही निघलो आहे वापस. इथं असं काम चालू आहे आता बरंच चांगलं, मस्त करता येतं डेव्हलपमेंट. आता लास्ट महादेवाचं मंदिर आहे, दर्शन वगैरे घेऊ आणि मग निघू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओ तर कमेंट येतच नाही, अजून व्हिडिओ व्हायरल जात नाही. देवदर्शनाने सुरुवात केली तर नक्कीच आपलं पण यूट्यूब ग्रो करेल अशी देवाकडे प्रार्थना. आणि तुम्ही पण सपोर्ट करा, देव तर आहेच. असं मस्त मंदिर आहे. एकदम छान. जायला रस्ता एकदम छोटा आहे. मस्त महादेवाचं वगैरे दर्शन घेतलं आम्ही इथं. आणि ते एकदम भारी पर्यटन स्थळासाठी म्हणजे असं एकदम भारी कुंड तयार करून राहिले झालं आहे नेमकं. आपण त्यात पाणी वगैरे सोडतो मस्त, मोठे आंघोळीसाठी जाईल असं काहीतरी
सीन इथलं मस्त आहे सगळं. तुम्ही पण या कधीतरी दर्शनाला. आमचं तर नवीन वर्ष सफल झालं असं आम्हाला वाटतं. आणि आज तर काय मी ब्लॉग पोस्ट होणार नाही माझ्याकडून, संध्याकाळपर्यंत झालं. आणि त्यात पण आपले व्ह्यूज एवढे येणार नाही की तुम्हाला कळेल की तुम्ही नवीन वर्षाचं इथे या म्हणून. तर हां, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर चला, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता नवीन वर्षाची चांगली प्रेरणा भेटली व्लॉग करायला, तर नक्कीच लगातार व्लॉग येत राहील. तर चला, बाय बाय. सूर्याचा मंदिरा पासला जे आवडेल तो. म्हणजे विषय असा झाला आहे की आम्ही इतके फोटो काढले. दरवेळेचा सीन येतो की 100 फोटो काढावे लागते तेव्हा एक फोटो आवडतो. त्यामुळे बोर होणारा कॅमेरा म्हणून आपल्याला चालत नाही. किती पण फोटो काढायला तयार असला पाहिजे, तेव्हा त्याला ॲप्रिशिएशन आहे. पब्लिक येत आहे दर्शनाला दररोज. अजून आता सुरुवात झाली. मस्त झालं आमचं. तर चला, निघतोय आम्ही आता. बाय बाय. व्हिडिओ शूटिंग असंच राहू द्या, थोडं इथंच जरा.